आज तुम्हाला आपल्या शेतातल्या माझ्या सर्वात आवडत्या ठिकाणचं दर्शन करवतोय आणि ती जागा म्हणजे आहे हा सुंदर सुबक पार. तुम्हाला पाहूनच लक्षात आलं असेल मी दर्शन का म्हटलं ते, कारण की या पारावरती छान निंबाच्या सावलीला विराजमान आहे ते आमच्या शेतातले देव आणि मौलाया. मौलाया म्हणजे पाण्यातले अप्सरा असतात म्हणतात, ज्या की आपल्या शेतातल्या पीक पाण्याचं रक्षण करतात, त्या पाणवठ्याच्या ठिकाणीच वास्तव्य करतात आणि ते त्यांचं हक्काचं स्थान असतं असं आम्ही सुद्धा मानतो. म्हणूनच या पारावरती सुद्धा त्यांची नेहमी पूजा होत असते. आणि पाराच्या पलीकडे जर तुम्ही डोकावलं तर तुम्हाला दिसेल एक भली थोरली सुंदर विहीर, आणि त्या विहिरीतही डोकावलं तर एक अजून सुंदर दृश्य आहे, जिथे अनेक सुगरणींचे संसार तुम्हाला दिसतील. म्हणजेच अनेक सुगरणींचे खोपे इकडे लटकताना गेले अनेक वर्ष आम्ही पाहतोय आणि त्यांना कुणी इजा पोचवू नये याची सुद्धा काळजी घेतो. यामुळे या पाराजवळ, या विहिरीजवळ खूप प्रसन्न सुंदर वातावरण असतं. अगदी ध्यानाला बसावं असं कुठल्याही प्रहरामध्ये सुंदर वातावरण इकडे असतं. दुपारच्या वेळी तर या लिंबाच्या सावलीला बसणं म्हणजे हा सुखच सुख. आणि कधीही दिवसभरामध्ये थकवा असेल, स्ट्रेस असेल, एक 5-10 मिनटं इकडे येऊन बसलो ना तरीसुद्धा फार ट्रँक्विल शांत फील होतं. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा.